सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन आणि सहकार्य तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामं आज तुम्हाला पूर्ण होताना दिसतील. प्रेम जीवनामध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न तुमचे अयशस्वी ठरताना दिसतील. समाजामध्ये मान सन्मान मिळाल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढेल. भविष्य मजबूत करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने केलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. परंतु तुम्हाला तुमच्या रागावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुमच्या कुटुंबामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या हसऱ्या स्वभावामुळे इतर लोकही तुमच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुमच्या चाहत्यांची संख्या वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही खूप दिवसांनी तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटाल. गरजेनुसारच त्यामुळे तुम्ही पैसे खर्च करा. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या यशानं जळतील, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या षडयंत्रांपासून सावध राहावं लागेल. विद्यार्थ्यांनी भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी एकाग्रतेनं तयारी करावी. संध्याकाळी तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी जावं लागू शकतं. ती भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आई वडील आणि मुलांमधील संबंध सुधारतील, मात्र जोडीदारासोबत तुमची वाद होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला काही अनावश्यक खर्च आज कुटुंबामध्ये करावे लागतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मात्र थोडीशी बिघडू शकते. गुंतवणूक करण्याची योजना जर तुम्ही आखत असाल तर ती नक्कीच पूर्ण करा. भविष्यात त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. कर्जातनं मुक्त होण्याचे तुम्हाला यशस्वी प्रयत्न करावे लागतील. लहान व्यावसायिक प्रवास फायदेशीर करतील. मौल्यवान वस्तू तुम्हाला आज मिळतील, त्यामुळे तुम्हाला आनंद देखील होईल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये केलेले तुमचे प्रयत्न आज यशस्वी होताना दिसतील. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारेल. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदाही होईल. कोणताही वाद जर प्रलंबित असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. संध्याकाळी वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या. खाण्यापिण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानामध्ये आज वाढ होईल. तुमच्या मनामध्ये दान करण्याची भावना निर्माण होईल. धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. तुम्ही आज नशिबाला साथ द्याल आणि नशीब देखील तुम्हाला साथ देईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय वाढ करण्यासाठी केलेले प्रयत्न आज तुमचे अयशस्वी होऊ शकतात, त्यामुळे तुमचं मन मात्र थोडंसं अशांत राहील. विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षणासाठी धावपळ करावी लागेल. आज तुम्ही धैर्यानं आणि बुद्धीनं सर्व प्रकारच्या अडचणी दूर कराल. शत्रूंवरती विजय मिळवाल. तुमच्या प्रेमळ जीवनाकडे तुम्ही आज लक्ष द्या. कोणतंही काम विचारपूर्वक करा. तुमच्या रागामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि कुटुंबामध्ये काही प्रकारे अशांतता देखील निर्माण होईल. आज नशीब 59% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी आज तुमच्या अधिकारांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य आणि आशीर्वाद मिळतील. नवीन कामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारामध्ये तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंध तुमचे प्रस्थापित होतील. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत करतील, त्यामुळे तुमची सर्व कामं हळूहळू मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य लाभेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की सासरच्या लोकांकडनं आज नाराजी होऊ शकते, मात्र गोड बोलून सगळी परिस्थिती तुम्ही ठीक करा, अन्यथा नात्यामध्ये कटुता येऊ शकते. मित्रांमुळे आज तुम्हाला खर्च होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही लोकांबद्दल आज चांगले विचार कराल, परंतु काही लोक त्याला स्वार्थ समजू शकतात. आई वडिलांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. मुलांकडनं देखील एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमच्या आनंदामध्ये वाढ होईल. धर्म आणि अध्यात्म कार्यामध्ये तुमची आवड वाढीस लागेल. तुमच्या वैवाहिक जीवनात देखील आनंद वाढेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की डोळ्यांची समस्या असल्यास तुम्ही त्वरित उपचार करा, अन्यथा तुमचा त्रास वाढू शकतो. आज कुठल्याही प्रकारचं कर्ज घेणं तुम्ही टाळा, नाहीतर तुम्हाला नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज कुटुंबामध्ये ताणतणाव जाणवू शकतो, परंतु हळूहळू सर्व समस्या दूर होतील. शारीरिक त्रासामध्ये तुमच्या सुधारणा होईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहील. कोणत्याही अनैतिक कामांपासून तुम्ही दूर राहा. समाजामध्ये तुमची प्रतिमा जपा. आई वडिलांच्या मदतीनं आणि आशीर्वादानं दुपारनंतर तुम्हाला आराम मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की जॉबच्या ठिकाणी तुमच्या कामाचं आज कौतुक होईल आणि त्याचं फळ देखील तुम्हाला मिळेल. नातेवाईकांकडनं प्रेम आणि आपुलकी मिळण्याची दाट शक्यता आहे. आई वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. भावंडांच्या मदतीनं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबाच्या गरजा आज पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या मान सन्मानासाठी पैसे खर्च कराल आणि ते पाहून तुमच्या शत्रूंना त्रास होईल. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांच्यावरील तुमचा विश्वास वाढेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये एखादा ॲग्रीमेंट किंवा करार निश्चित झाल्यास तो तुमच्यासाठी अत्यंत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. मोठ्यांच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं आज मार्गी लागतील. कौटुंबिक संपत्तीमध्ये वाढ होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्याची तुम्हाला संधी मिळेल. शारीरिक त्रास जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. राजकीय लोकांचे चाहते वाढतील. सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी संगीत आणि मनोरंजनामध्ये तुमची आवड वाढीस लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अत्यंत व्यस्त राहाल. कामासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. योग्य निर्णय घेतल्यानं तुम्हाला फायदा होईल. व्यवसायातील रखडलेली कामं तुमची आज पूर्ण होतील. गुंतवणूक करण्यासाठी आजची वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल आणि भविष्यात त्याचा फायदाही होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची देखील तुम्हाला दाट शक्यता आहे. आज तुमच्या आईचं तुम्हाला सहकार्य लाभेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगला आहे. शिक्षणामध्ये तुम्हाला नवनवीन संधी मिळतील. कर्ज घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर थोडं थांबा. आजची वेळ चांगली नाही. कुटुंबामध्ये तुम्ही समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा. वडिलांकडनं तुम्हाला मदत आणि आशीर्वाद मिळतील. तुमचा जोडीदार तुम्हाला आज साथ देईल, त्यामुळे तुम्ही दोघे चांगला वेळ घालवाल. जुन्या मित्रांची तुम्हाला मदत मिळेल आणि तुमच्या मित्रसंख्येमध्ये देखील वाढ होईल. तुम्ही सामाजिक संस्थेशी जोडलेले असाल तर सरकारकडनं तुम्हाला मान सन्मान मिळू शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.